बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये वाढणार सदस्य। वाढीव प्रभाग गट गणांसाठी हा निकष लागू। निवडणूक घेण्यासाठी असणार 4 टप्पे, तर आरक्षण पुन्हा काढावे लागणार। सोलापूर राज्य निवडणूक आयोगाने 2022 मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार 26 जुलै 2022 पासून आरक्षण सोडतीची कार्यवाही सुरू झाली। 29 जुलै 2022 रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाली। 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत गणनिहाय आरक्षणावर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती सूचना प्राप्त झाल्या। त्यानंतर निवडणुकीस स्थगिती आल्याने प्रक्रिया थांबली। आरक्षण अंतिम झाल्यावर प्रारूप मतदार यादी, हरकती, सूचना आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर अर्ज स्वीकारणे, अर्ज माघार, अंतिम उमेदवारींची यादी आणि त्यानंतर प्रचारासाठी किमान 15 दिवस दिले जातील। त्यानंतर मतदान व निकाल असे टप्पे आता सप्टेंबर पर्यंत पार पडतील। निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत होईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे। मुदत संपूनही 3 वर्षापासून थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता हालचालींना वेग आला आहे। पण 10% लोकसंख्या वाढ ग्राह्य धरून स्थानिक स्वराज्य संस्थाने वाढीव प्रभाग गट गण ठेवायचे की पूर्वीचीच संख्या कायम ठेवायची हे निश्चित नाही। तरी पण 3 वर्षापासून राजकीय पक्षांचे, विशेषतः सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते संधीची वाट पाहू लागले आहेत। त्यातील बहुतेक कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी वाढीव प्रभाग कायम ठेवले जाऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे। मात्र सत्ताधारी तिन्ही पक्ष प्रमुखांच्या बैठकीनंतर त्यानंतर अंतिम निर्णय होईल। दरम्यान मागे ज्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती तेथून पुढे कारवाई सुरू केल्यास सप्टेंबर अखेर निवडणुका होतील। या पार्श्वभूमीवर आता किती सदस्यांचा प्रभाव राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शासन स्तरावरून परिपत्रक येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील तयारी सुरू झाली आहे। लोकसंख्येची अंदाजित वाढ ग्राह्य धरून जिल्हा परिषदेचे गट तर पंचायत समितीचे गण वाढले आहेत। पण गट आणि गण वाढीव राहणार की जुनेच कायम ठेवले जातील हे स्पष्ट नाही। त्यासाठी शासन स्तरावरून परिपत्रक येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल। सोलापूर जिल्हा परिषदेचे पूर्वी 68 गट होते। 2022 मध्ये निवडणुका घ्यायचे निश्चित झाले त्यावेळी 10 वर्षात 10% नैसर्गिक लोकसंख्या वाढ ग्राह्य मानून प्रभाग रचनेत बदल झाला। त्यानुसार जिल्हा परिषदेचे 9 गट वाढले, पंचायत समितींचे गट वाढले आणि महापालिकेची प्रभाग वाढतील। पण 2011 नंतर जनगणना झाली नसल्याने आता लोकसंख्येत नेमकी किती वाढ धरायची हा प्रश्न आहे। त्यामुळे पूर्वीची प्रभाग रचना कायम ठेवून निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। तसे झाल्यास आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागेल। वाढीव प्रभाग गट गणानुसार निवडणुका घेण्याचे ठरल्यास 29 जुलै 2022 रोजीच आरक्षण सोडत झाली आहे। त्यामुळे पुन्हा आरक्षण सोडत काढावी लागणार नाही। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।